नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. आणि भरपूर दिवस झालं माझ्या यूट्यूब चॅनलवरती माझा ब्लॉग पडलेला नाही आहे. बिकॉज मी गावी गेलो होतो माझ्या एक्झामसाठी. तर तिकडे नेटवर्क वगैरे नसल्यामुळे ब्लॉग किंवा शॉर्ट टाकण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम येतो. तर आज मी आलेलो आहे पुण्यामध्ये सकाळी. आणि गावाकडून येताना भरपूरशा गोष्टी ज्या आमच्या शेतात येतात, जसं की गहू, ज्वारी, आंब्याची झाडं वगैरे भरपूर आहेत आमच्या शेतात. तर गावाकडनं येताना घरच्यांनी जे दिलेलं साहित्य आहे, जे की आमच्या शेतातलं आहे प्रॉपर, तर ते तुम्हाला दाखवणार आहे. छोटासा ब्लॉग असणार आहे किंवा छोटासा एक शॉर्ट म्हणता येईल आपल्याला. तर तुम्हाला दाखवतो मी काय काय दिले गावामध्ये. तर हे बघा, हा आहे कढीपत्ता, जो की आमच्या शेतात झाड आहे मोठं कढीपत्त्याचं. तर तिथलं आहे. ही आहे अद्रक, जी की आमच्या शेतात आहे, प्युअर शेतातली आहे. आणि हे आहेत आंबे, आमच्या घरच्या झाडा बसले. असे आमच्या शेतामध्ये 4-5 झाडं आहेत आंब्यांचे. त्याच्यामधले एका झाडाचे आहेत, बाकीचे काही दिवसापूर्वी पाऊस आणि वारं खूप होतं त्याच्यामध्ये पडले होते. पण हे आंबे जशाला तसे होते झाडाला, तर हे घेऊन आलेलो आहे मी. त्याच्यानंतर हे आहेत नारळ, जे की आमच्या घराच्या मागच्या साईडच्या नारळाचे झाडं आहेत ना, त्याला आलेले होते. तर हे दिलेले आहेत खास अधिरासाठी. अधिराला आवडतात नारळ पाणी, तर त्याच्यासाठी हे दिलेलं आहे. आणि हे दिलेले आहे गावाकडनं चटणी, काळं तिखट आणि लाल तिखट. तर हे बघा, हे आहे गावाकडचं दिलेलं काळं तिखट आणि हे लाल तिखट, जे की गावरान मिरच्यापासून तयार होतं. ते प्रॉपर बनवलं जातं घरी, मिरच्या वगैरे नीट करून, मसाले वगैरे सगळं तळून वगैरे घरी, म्हणजे चटणीमध्ये कुठलं जातं. त्याच्यामध्ये कुठलं केमिकल वगैरे मिक्स नाही आहे, जसं की आजकाल विकत्रीच्या याच्यामध्ये असतं पावडर वगैरे, तर ते मिक्स नाही आहे. हे एकदम प्युअर आहे गावाकडचं. हे लाल तिखट आहे. हे एक दिलेलं आहे. याच्यामध्ये ज्वारी आहे, जे की आमच्या शेतातूनच काढली जाते. आणि आम्ही पुण्यामध्ये कधी विकत्रीची ज्वारी खात नाही. जे काही असतं ते शेतामधलंच आम्ही घेतो, जे की कुठलीही पॉलिश वगैरे केलेली नाही आहे. शेतातनं डायरेक्टली मळणी करून पोत्यामध्ये भरली आणि तशीच इकडं आणलेली आहे. तर हे होतं गावाकडनं परत येताना आणलेल्या काही आठवणी आणि थोडंसं गावाकडचं प्रेम. तर हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि इथून पुढे आपले व्हिडिओज येत राहणार. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.